नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना। मित्रांनो, उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमाला या चुका अवश्य टाळा, अन्यथा गुरु उपासनाचे फळ मिळणार नाही। हो मित्रांनो, गुरुपौर्णिमाला गुरु उपासना कशी करावी, कोणाची करावी आणि कधी करावी या संदर्भात माहिती जाणून घेऊया। त्याआधी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा। मित्रांनो, आषाढ महिन्याच्या पौर्णिमाला म्हणजे गुरुपौर्णिमा तसंच व्यास पौर्णिमा असंही म्हणतात। यंदा 21 जुलै रोजी गुरुवार म्हणजे उद्या गुरुपौर्णिमा आहे। धर्मग्रंथात गुरुला देवापेक्षा वरचा दर्जा दिला जातो, त्यामुळे या दिवशी गुरुची पूजा करण्याचं विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे। ह्या दिवस महर्षी वेद व्यास यांना समर्पित आहे आणि या दिवशी देवगुरु बृहस्पती यांचीही पूजा केली जाते। ती पूजा आपण करूच, पण त्याबरोबर ज्या चुका टाळायच्या पाहिजेत त्या पुढील प्रमाणे आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, पहिलं, शास्त्रानुसार शिक्षणाने कधीही गुरुचा बरोबरीने आसनावर बसू नये। गुरुचा दर्जा देवाचाही वरचा आहे, त्यामुळे नेहमी गुरूंच्या पायाशी बसावे। तसं न करणे हा गुरूंचा तसंच ईश्वरांचा अपमानही आहे। दुसरा, गुरूंच्या नजरेस नजर न देता कायम त्यांच्या पायाशी नजर ठेवा, जेणेकरून तुम्ही नेहमी नर्म राहाल। तिसरा, गुरूंचा अपमान कधीही करू नका। एखादी गोष्ट पटली नाही तर त्यावर चिंतन करा, परंतु गुरूंच्या शब्दांचे उल्लंघन करू नका। चौथा, गुरूंसमोर आपली संपत्ती आणि समृद्धी प्रसिद्धीचे प्रदर्शन करू नका। जे मिळालं आहे ते त्यांच्या कृपेने मिळालं आहे हे लक्षात ठेवा। गुरूंच्या भाषणातील प्रत्येक शब्द तुमच्या सर्व संपत्तीवर भारी आहे। त्यांचा ज्ञानाची परतफेड कधीच होऊ शकत नाही। पाचवा, गुरूंशी कधीही खोटं बोलू नका। त्यांच्याशी नेहमी प्रामाणिक राहा, कारण तेच आपल्याला मार्गाची वाट दाखवणारे आहेत हे लक्षात ठेवा। तर मित्रांनो, गुरु कोणाला म्हणावे हे आपण जाणून घेऊया। आपले माता पिता, शिक्षक, पुस्तक, समाज, अनुभव, निसर्ग हे आपले गुरु आहेत। त्यांच्याकडून पदोपदी आपण शिकतच असतो, पण त्यांच्याबरोबर दत्तगुरु हे तर परस्पर गुरु आहे, जे आपल्याला भवसागर पार करण्याचा मार्ग दाखवतात। म्हणून दत्त चरणाची देखील आराधना करावी। आता मित्रांनो, गुरुपौर्णिमाला गुरुची पूजा कशी करावी? गुरुपौर्णिमाच्या दिवशी गुरुला उच्च आसनावर बसावे, त्यांचे पाय पाण्याने धुवावे आणि स्वच्छ कपड्याने पुसावेत। त्यानंतर त्यांच्या चरणी पिवळी किंवा पांढरी फुलं अर्पण करावी, त्यांना फळं, मिठाई, दक्षिणा अर्पण करावीत आणि गुरूंचा आशीर्वाद घ्यावे। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका। आणि हो मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थचा जयघोष करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।